साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभामध्ये सन्मान केला जाणार. पंतप्रधान मोदींकडून मोहनलाल यांचं अभिनंदन. अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी आता $1,00,000 म्हणजेच 88 लाख रुपये मोजावे लागणार. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार. तर फक्त नवीन H-1B व्हिसा धारकांनाच 88 लाख रुपयांचं शुल्क भरावं लागणार. अमेरिकेची माहिती. भारताला दुबळा पंतप्रधान मिळालाय. H-1B व्हिसाच्या शुल्कामध्ये अमेरिकेनं वाढ केल्यानंतर राहुल गांधींची मोदींवर टीका. राहुल गांधींकडून 8 वर्षांपूर्वीच्या ट्विटचा संदर्भ. वाल्मिक कराड समर्थक गोट्या गित्तेसह 5 जणांवरील मकोका रद्द. परळीमधील सहदेव सातभाई यांच्या खुनाचा प्रयत्न आणि लूट प्रकरणामध्ये मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावेंच्या कार्यालयाबाहेरील गाडीवर दगडफेक करणारा मनोरुग्ण पोलिसांच्या ताब्यात. एसटीमध्ये 17,450 कंत्राटी चालक आणि सहाय्यक भरती होणार. 8,000 नवीन बसेससाठी भरती केली जाणार.